ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये 1,98,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। संबंधित रोकड राजेश्री अहिरावांसाठी आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अजित पवार गटाच्या उमेदवार सरोज अहिर यांनी हा आरोप केलाय। तर माझ्यावरील सर्व आरोप पराभवाच्या भीतीमुळे करण्यात आल्याचं सरोज अहिरांचे आरोप जे आहेत ते राजेश्री अहिरावांनी फेटाळले आहेत। प्रशासनाच्या जबाबदार पदावर बसणाऱ्या जलसंपदा विभागाच्या उपसचिव ह्या जर त्या व्हिडिओमध्ये ज्या रूममध्ये कोट्यवधी रुपये सापडलेले आहेत त्याच्यामध्ये बसलेले आहेत, त्या वाटपामध्ये त्या सहभागी आहेत, तर निवडणूक आयोग याच्यावर काय दखल घेणार आहे? आणि जर हे प्रकरण दडवण्याचा प्रयत्न करत असेल तर निवडणूक आयोगावर सर्वसाधारण नागरिकांनी काय विश्वास ठेवावा, आमच्यासारख्या उमेदवारांनी काय विश्वास ठेवावा? आम्ही तर वैयक्तिक भेटायला गेलो होतो आणि नाहक कारण असताना माझ्या पक्षाला, आम्हाला, आमच्या वरिष्ठ नेत्यांना बदनाम केलं जातंय। केवळ पराभव दिसतोय, हे एकच कारण आहे आणि ते पराभूत होणार आहेत हे आता अगदी त्यांना खात्री पटली म्हणून त्या काहीतरी शोधताय, काहीतरी षडयंत्र रचताय आणि कुठेतरी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करताय। पण तसं अजिबात नाही आहे। आम्ही काही चूक केलेली नाही। आम्ही भेटायला गेलो होतो, संबंध होते, त्यासाठी आम्ही गेलो होतो।